महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी आपल्या जळगाव शहरातील एन रामाराव सोसायटी येथे दरवर्षीप्रमाणे तायडे परिवारांकडे भगवंताचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ धम्मपद गाथा आणि कथा या महत्त्वपूर्ण ग्रंथाचं विश्लेषण, वाचन, चिंतन, मनन आपण करत आहात. भगवंताचा धम्म 3 भागामध्ये विशेष रूपाने विभागलेला आहे. एक सुत्तपिटकामध्ये आहे, जिथे भगवंताने सुत्तांचं विश्लेषण केलेलं आहे. त्या सुत्तपिटकामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण असे भाग आहेत. तर दीघनिका असेल, मध्यमनिका असेल, संगोत्तर निकाय असेल, अंगोत्तर निकाय असेल, खुदक निकाय असेल. त्या खुदक निकायामध्ये छोटे छोटे असे 15 ग्रंथ आहेत. त्या 15 ग्रंथामध्ये हे जे धम्मपद आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असा एक ग्रंथ आहे. विनयपिटक भिक्खूंच्या विनयाच्या संदर्भामध्ये आहे आणि अभिधम्म पिटक गंभीर स्वरूपाचे जे उपदेश भगवंताचे आहेत, तर ते गंभीर स्वरूपाचे उपदेश भगवंताचे अभिधम्म पिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो धम्मपद नावाचा ग्रंथ आहे, तर या ग्रंथामध्ये 26 वग्ग भगवंताने सांगितलेले आहे आणि या 26 वगामध्ये 423 गाथा सांगितलेल्या आहे. वग्ग म्हणजे वर्ग, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग त्यामध्ये सांगितले गेलेले आहे. पहिला वग्ग आहे यमक वग्गो. यमक म्हणजे जोडी, यमक म्हणजे जोडी. जोड्या जोड्याने भगवंताने या पहिल्या वग्गामध्ये उपदेश दिला. तर मग जोड्या कशाच्या? तर पहिली जोडी आहे अकुशल कर्माची आणि दुसरी जोडी आहे कुशल कर्माची. म्हणजे एक बाजू अकुशल कर्माची, कोणतं कर्म केल्यामुळे अकुशल कर्म होतात आणि कोणतं कर्म केल्यामुळे कुशल कर्म होतात. तर अकुशल कर्माच्या संदर्भामध्ये काही गाथा आहे आणि कुशल कर्माच्या संदर्भामध्ये काही गाथा आहे. तर यामध्ये पहिली गाथा आहे मनोबुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद्द उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वह वहतो पदम. त्यामध्ये दुसरी गाथा अशी आहे मनोबुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा ततोनं सुखमन्वेती छायाव अनपायनी. गाथा सेमच आहे, पण काही शेवटचं जे वाक्य आहे, शेवटचं जे कडवं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं डिफरंट आहे, फरक आहे. याच्यामध्ये चक्कं वह वहतो पदं असं म्हटलं, म्हणजे शेवटी. त्याच्यानंतर याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जसं मनोबुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद्द उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती. एका गाथेमध्ये काय म्हटलं? ततोनं दुःख मनवेती. दुसऱ्या गाथेमध्ये ततोनं सुख मनवेती. एका गाथेमध्ये चक्कं वह वहतो पदं, दुसऱ्या गाथेमध्ये मनोबुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद्द उठेन भासती वा करोती वा ततोनं सुखमन्वेती छायाव अनपायनी. अशा प्रकारच्या ह्या 2 गाथा आहेत.
तर गाथेचं पहिलं विश्लेषण तुम्ही बघितलं तर जे काही धम्म आहे तर धम्माला अनुभूती असं म्हटलं आहे. याच्यामध्ये शब्द तसे दिलेलेच आहे. अनुभव किंवा जी आपल्या चित्ताची अवस्था आहे, मनाची अवस्था. एक धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे मनाची अवस्था. मग मनाची अवस्था म्हणजे काय? तर मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला धम्म असं म्हणतात. ठीक आहे. मग राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व मनाचे धम्म आहे, मनाचे विचार आहे. कारण मनामध्ये हे उत्पन्न होत असतात. तर या धम्माला जाणलं पाहिजे, या धम्माला समजून घेतलं पाहिजे. कारण मनामध्ये जो विचार येतो ऐक ना, हा एक नैसर्गिक धम्म आहे. ऐक ना, मनामध्ये हे विचार उत्पन्न होणं म्हणजे काय? तर नैसर्गिक धम्म आहे. ऐक ना, राग उत्पन्न होणे नैसर्गिक आहे, द्वेष उत्पन्न होणे नैसर्गिक आहे, मोह उत्पन्न होणे नैसर्गिक आहे. जसं उदाहरण जर समजून घेतलं आपण तर अग्नीचा धर्म का आहे? धर्म का आहे? अग्नीचा धर्म का आहे? पेटणे. ठीक ना, आता ही मेणबत्ती इथे पेटत आहे. अग्नीचा धर्म आहे पेटणे आणि पेटवणे. स्वतः पेटणे आणि नंतर पेटवणे हा अग्नीचा धम्म आहे. जसं बर्फाचा धम्म आहे. एक ना, बर्फाचा धम्म काय आहे? स्वतः शीतल राहणे, एक ना, स्वतः थंड राहणे आणि इतरांना थंड करणे हा धर्म आहे. हा नैसर्गिक धम्म आहे, हा निसर्गाचा धम्म आहे. अगदी मनुष्याच्या मनाचा धम्म नैसर्गिक आहे. ठीक आहे. राग उत्पन्न होणे नैसर्गिक आहे, द्वेष उत्पन्न, मोह उत्पन्न होणे, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व काही नैसर्गिक धम्म आहे. आणि त्यामुळे हे नैसर्गिक धम्म कुठे उत्पन्न होतात? तर मनामध्ये उत्पन्न होतात. आणि त्यामुळे म्हटलं आहे की मनोपुबंग. मनोपुबंग म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणारे मनोपुबंग गम्मा म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहे, मनामध्ये ते उत्पन्न होणारे विचार असतात. त्यानंतर मनोसेठा असं म्हटलं आहे. मनोसेठा म्हणजे मन हेच मुख्य आहे. मन मनोमय आहे, मन मुख्य आहे, मन मनोमय आहे. म्हणजे चांगल्या आणि वाईट विचारांचं उगमस्थान का आहे? आपलं मन आहे. ज्याप्रमाणे ओहळ असतो, ओहळ पाण्याचा ओहळ म्हणतात तसं, झरा ज्याला म्हणतो आपण, तर झरा हा सतत वाहत असतो अखंडितपणे. अगदी तशाच पद्धतीने मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात ते सुद्धा अखंडितपणे चालू असतात. मनातले विचार कधीच बंद होत नाही. आपण झोपलो जरी असेल तरी सुद्धा सबकॉन्शियस माइंड आपलं काम करत असते, विचारशक्ती आपली कार्य करत असते. आणि त्यामुळे मनोसेठा, मन हेच प्रधान आहे, मन हेच मुख्य आहे आणि मनामध्ये ते उत्पन्न होत असतात. पदुठ्ठेनं, पदुठ्ठेनं म्हणजे मलिन मनाने, अकुशल मनाने, वाईट मनाने. त्यानंतर असं म्हटलं की भासतीवा. भास, भास म्हणजे काय? तर बोलणे. भास म्हणजे बोलणे. भासती, भासतीवा म्हणजे बोलणे, शब्द व्यक्त करणे. करोतीवा, करो म्हणजे करणे, करणे करो म्हणजे करणे. करोतीवा म्हणजे कर्म करणे किंवा काम करणे. ततो त्यामुळे, कर्म केल्यामुळे काय होतात? ततो म्हणजे त्यामुळे. अनवेती म्हणजे पाठीमागे लागणे. अनवेती म्हणजे काय? तर पाठीमागे लागणे. वह वहतो पदंग, वहतो म्हणजे चालणे, वहतो म्हणजे धावणे. वह वहतो पदंग म्हणजे गाडी ओढणाऱ्या किंवा प्राण्यांच्या किंवा बैलांच्या पायाचा पाठलाग करणे. चक्कंग म्हणजे चाक, चाकाचा पाठलाग करणे. इवंग म्हणजे जसे आणि च म्हणजे म्हणून. जे शब्दशः या गाथेचा अर्थ असा होतो, मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहतो पदंग. मन हे मुख्य आहे, मन मनोमय आहे. जो मनुष्य मळलेल्या मनाने
अकुशल मनाने, वाईट मनाने, पाप मनाने जेव्हा विचार करतो किंवा कृती करतो, तर त्या मनुष्याचा पाठलाग कर्म तसेच करतात जसे बैलाच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. असं या गाथेचा अर्थ होत असतो. तर भगवंत असे म्हणतात की हा जो उपदेश भगवंताने जो दिलेला आहे, तर हा उपदेश भगवंताने श्रावस्तीमध्ये दिलेला आहे. कारण बहुतांश उपदेश भगवंताचे श्रावस्ती या नगरीमध्ये म्हणजे दिलेले आहे. कारण 19 वर्षावास भगवंताने श्रावस्ती या शहरामध्ये केले. तसे 25 वर्षावास भगवंताने श्रावस्तीमध्ये केले. परंतु अनाथ पिंडकाने निर्माण केल्या जेतवनी विहारामध्ये भगवंताने 19 वर्षावास केले आणि 6 वर्षावास माता विशाखाने निर्माण केलेल्या कोणत्या विहारामध्ये? पूर्वाराम विहारामध्ये केले. अनाथ पिंडकाने जेतवन निर्माण करून दिलं आणि माता विशाखेने पूर्वाराम विहार निर्माण करून दिलं. तर असं एकूण 25 वर्षावास 45 वर्षाचं भगवंताला आयुष्य लाभलं. त्या 45 वर्षामध्ये भगवंताने 25 वर्ष श्रावस्ती या शहरामध्ये वर्षावासाच्या निमित्ताने घालवलेले आहे. आणि त्यामुळे बहुतांश उपदेश आपल्याला श्रावस्ती नगरीमध्ये पाहायला मिळतात, जेतवन विहारामध्ये प्रामुख्याने. तर हा जो उपदेश आहे, हा उपदेश सुद्धा भगवंताने श्रावस्ती या नगरीमध्ये दिलेला आहे. तर हा उपदेश म्हणजे धम्मपद अठ्ठकथा. अठ्ठकथा म्हणजे भगवंताने कोणाला उद्देशून कुठे कशा संदर्भामध्ये उपदेश दिला त्याला अठ्ठकथा असं म्हणत असतात. बुद्धघोषाचार्य नावाचे जे आचार्य होते, तर त्यांनी भगवंताच्या संपूर्ण त्रिपिटकांच्या अठ्ठकथा केलेल्या आहेत. श्रीलंकेमध्ये जेव्हा ते शिकायला गेले, तर श्रीलंकेमध्ये तसं सिंहलमध्ये सर्व प्रकारच्या अठ्ठकथा होत्या. तर त्या सिंहलचं पालीमध्ये मागधीमध्ये करण्याचं महान कार्य बुद्धघोष आचार्य यांनी केलेलं आहे. आपल्याकडे फार कमी अठ्ठकथा आहे. विशेष रूपाने फक्त जातक अठ्ठकथा आणि धम्मपद अठ्ठकथा आपल्याकडे प्रचलित आहे. तर त्या बहुतांश संस्कृतमध्ये सुद्धा आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, काही हिंदीमध्ये सुद्धा आहे. तर मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन थोडं कमी पाहायला आपल्याला मिळते. तर म्हणजे हा उपदेश भगवंताने कुठे दिला, कुणाला उद्देशून दिला, त्याला अठ्ठकथा असं म्हणत असतात. तर हा जो पहिला उपदेश भगवंताने दिलेला आहे, तर चक्खुपाल नावाच्या भिक्खूंना उद्देशून भगवंताने हा उपदेश दिलेला आहे. तर श्रावस्तीमध्ये असंख्य भिक्खू म्हणजे राहत असत आणि असंख्य भिक्षू राहत असल्या कारणाने एक चक्खुपाल नावाचा भिक्षू असतो, जो की अरहंत असतो, दुःखमुक्त असतो, ज्याने राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट केलं असतं, नाहीसं केलं असतं. आणि ते भिक्षू चंक्रमण करत असतात आणि चंक्रमण करता करता त्यांच्या पायाखाली छोटे छोटे किडे मृत्यूला प्राप्त होत असतात. मग छोटे छोटे किडे मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा काही भिक्षू बघतात की अरे, हे निवासस्थान कोणाचं आहे, कारण प्रत्येकाचं निवासस्थान वेगवेगळं असायचं. हे निवासस्थान कुणाचं आहे, तर हे निवासस्थान चक्खुपाल नावाच्या भिक्खूचं आहे. मग त्या निवासाच्या समोर एक चंक्रमण करण्याची पद्धती असते. चंक्रमण म्हणजे ज्याला आपण शतपावली असं म्हणत असतो, तो एक ध्यानाचा प्रकार आहे. जर चिंतन मनन जर तुम्हाला करायचं असेल तर असं शतपावली सुद्धा आपण करू शकतो, चंक्रमण सुद्धा आपण करू शकतो. आणि विचारांचं जी गती असते, तर आपण काय विचार करतो, कशा पद्धतीने विचार करतो, ते डिपेंड आहे प्रत्येकावरती. एखादं अधिष्ठान जर मनुष्याने घेतलं तर मग त्या अधिष्ठानाला सोडून ते चिंतन मनन करत असतात. किंवा एखादा संकल्प घेतला, म्हणजे अधिष्ठान करण्याच्या ज्या पद्धती असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अधिष्ठान असतात, तर ते चंक्रमणाच्या द्वारा सुद्धा ते अधिष्ठान पूर्ण करत असतात. तर चालत असताना आता हे दोन्ही डोळ्याने अंध असतात, म्हणजे त्यांना दोन्ही डोळ्याने दिसत नाही. ऍक्च्युअल मध्ये ते अगोदरपासून काय अंधे नसतात, भिक्षू झाल्यानंतर ते आंधळे होत असतात. कारण भिक्खू विनय असा आहे की शरीराने विकलांग असणारा मनुष्य भिक्षू कधीही बनू शकत नाही.
आणि जर समजून घ्या असं कोणी जर असेल तर त्याला भिक्षू दीक्षा दिली सुद्धा जात नाही. हा, भिक्षू जीवनामध्ये असल्यानंतर जर समजा काही अपंगत्व आलेलं असेल तर मग काही हरकत नाही, परंतु स्वभावता जर तो अगोदर तसा असेल तर त्याला भिक्षू विनयानुसार भिक्षुपद त्याला दिल्या जात नाही. मग आंधळा असेल, एक नाही, काना असेल, लंगडा असेल, बहिरा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे शरीराचे विकलांग असतात तर त्याला कोणत्याही प्रकारची प्रवज्या दिली जात नाही. आणि त्यामुळे हे डोळ्याने अंधळे असतात, परंतु हे अगोदर भिक्षू असतात, अरंत असतात, दुःखमुक्त असतात. मग ते काही भिक्षू भगवंताकडे येतात आणि भगवंताला की भगवान हा भिक्षू कसा आहे, भगवान हा भिक्षू किती प्रमादी आहे, किती आळशी आहे. भगवान या भिक्खूंच्या पायाखाली असंख्य छोटे मोठे किडे मूर्तीला प्राप्त झाले आहे. भगवान हा भिक्षू हत्या करतो, प्राण्यांची हत्या करतो. भगवान सील सांगितलं तुम्ही पानातिपाता वीरमणी शिखापदं समाधी, आम्ही कुठल्याही प्राण्यांची हिंसा आपण नाही केली पाहिजे. पण भिक्षू असताना सुद्धा हा चक्खुपाल नावाचा भिक्खू प्राण्यांची हत्या करत आहे. भगवंत शांत राहतात आणि त्या भिक्षूंना म्हणतात की तू बघितलं का, हे चक्खुपाल भिक्षू या किड्यांना मारताना तू हे बघितलं आहे का? तर तो म्हणतो नाही भगवान, मी तर काही बघितलं नाही. भगवंत असे म्हणतात की तू जसं बघितलं नाही तसंच त्यांनी सुद्धा बघितलं नाही. तू जसं बघितलं नाही तसं त्यांनी सुद्धा ते बघितलं नाही. भगवंत मग त्याला सर्व काही हकीकत सांगत असतात. तर भगवंत विश्लेषण करतात. मग भिक्षूंच्या मनात आता हे भगवंताने सांगितल्यामुळे त्यांचं मन तर प्रसन्न झालं, पण मग काही प्रश्न करतात भिक्षू की भगवान म्हणजे असं नेमकं काय झालं, हे अरंत आहेत, हे दुःखमुक्त आहेत, चेतनाहं कमंग भिक्कवे, म्हणजे चेतनेच्या कर्मालाच भगवंताने म्हणजे कर्माला भगवंताने चेतना असं म्हटलं आहे. चेतना म्हणजे आपल्या चित्ताची अवस्था, म्हणजे चेतना जर एखाद्या गोष्टीमध्ये जर नसेल तर ते कर्म होत नाही. जसं समजून घ्या एखादा चाकवा आहे, सूर्य आहे, एखादं शस्त्र धारदार शस्त्र आहे. एखाद्या धारदार शस्त्राने एखादा डॉक्टर एखाद्या व्यक्तीचं शरीराचा अवयव फाडतो आहे की नाही, ऑपरेशन वगैरे करताना फाडतो की नाही. मग शरीराचा अवयव जर तो डॉक्टर फाडतो तर ती हत्या आहे का? हत्या नाही आहे. ती का नाही आहे? कारण डॉक्टरची चेतना नाही आहे. त्या मनुष्याला मारण्याची चेतना आहे का डॉक्टरची? बिलकुल नाही. त्या डॉक्टरची चेतना आहे की यांना आजार झालेला आहे आणि यांचा आजार बरा व्हावा यासाठी डॉक्टरला ते शरीर कापणं गरजेचं आहे. आणि ते शरीर कापून डॉक्टर त्या ठिकाणी औषध पाणी करतो, त्याला मलमपट्टी करतो, परिणामतः ती आजार बरा होतो. पण जर समजा त्या शस्त्राने एखादा डाकू प्रवृत्तीचा व्यक्ती, क्रोधी प्रवृत्तीचा व्यक्ती जर दुसऱ्याला मारत असेल तर काय होईल? हत्या होईल. कारण त्याची चेतना काय आहे? क्रोधाची आहे, द्वेषाची आहे, हत्येची आहे. म्हणजे अकुशल विचाराची त्याची चेतना ती आहे. चेतनेवरती डिपेंड करतं की चेतना तुमची कशी आहे. चक्खुपाल भिक्खूंची चेतना बिलकुल तशी नव्हती की प्राण्यांची हत्या करण्याची किंवा काय. तर ते अंध असल्यामुळे त्यांच्याकडून ते कर्म होत होतं. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जसं त्याने बघितलं नाही, जसं तुम्ही बघितलं नाही तसं त्यांनी सुद्धा बघितलं नाही. मग नेमकं भगवंत त्याचं विश्लेषण करतात. पुन्हा भगवंत त्यांना सांगतात की तर चक्खुपाल नावाचा जो भिक्षू असतो एक वेळच्या प्रसंगी तो भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जात असतो. आणि भिक्षू भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी गेल्यानंतर साहजिकच आहे, कारण भगवंताकडे तेव्हा जे जे लोक जायचे तर त्यांचं मन परिवर्तन होत असे. बुद्धाची वाणी असते आणि बुद्धांचा तो प्रभाव असतो. त्यामुळे दोन लोक भगवंताकडे जायचे नेहमी, म्हणजे दोन परिवर्तन भगवंताकडे गेल्यानंतर नेहमी होत असत. एक परिवर्तन असं होत असे की भगवंताकडे जाणारा प्रत्येक व्यक्ती जाताना भगवंताला ज्याच्यामध्ये अत्यंत श्रद्धा उत्पन्न झाली तर काही लोक उत्साहाने बोलत असत. जसं कधी कधी आपण उत्साहाने बोलतो आपण, अगदी भगवंताच्या काळात तसं होतं. तर काही लोक असे म्हणायचे की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान हा धम्म किती कल्याणकारक आहे, भगवान खरोखर मी आजपासून बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो. भगवान अजीवनपर्यंत मला शरणागत उपासक म्हणून तुम्ही माझा स्वीकार करावा.
असे काही लोक म्हणायचे. आणि ज्यांच्या मनामध्ये अति उत्साह असायचा किंवा जे विचार करायचे की अरे, भगवंताने सांगितल्याप्रमाणे जर आपण धर्माचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर आपण संसारामध्ये राहून मात्र असं आचरण करू शकत नाही. मग भगवंताने सांगितल्याप्रमाणे जर आचरण आपल्याला करायचं तर आपल्याला भिक्षू बनावं लागेल, आपल्याला प्रवचित बनावं लागेल. तर मग ते लोक भगवंताकडे यायचे आणि भगवंताला म्हणायचे, भगवान मला दीक्षा द्या, भगवान मला प्रवचन द्या, भगवान मला भिक्षू बनायचा आहे. मग भगवंत येही भिक्कवे म्हणायचे आणि त्याची प्रवज्जा होत असे. म्हणजे दोन लोक असायचे, एक तर भिक्षू बनायचे, नाहीतर मग उपासक बनायचे. तर अशा पद्धतीने एक वेळचा प्रसंग, हे जेव्हा भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जातात, त्यांच्या मनामध्ये उत्साह उत्पन्न होतो आणि ते म्हणतात की भगवान मला भिक्षू बनायचं आहे. मग ते भिक्षू बनायचं तर मग परवानगी लागते भिक्षू बनताना. जर समजा अविवाहित असेल तर माता पित्यांची परवानगी अत्यंत आवश्यक आहे. जर विवाहित असेल तर माता पित्यांची परवानगीची गरज नाही, पत्नीच्या परवानगीची आवश्यकता आहे. जर पत्नीने जर परमिशन दिलं तर भिक्षू बनता येतं, अन्यथा भिक्षू बनता येत नाही. जर अविवाहित असेल तर माता पित्यांची परवानगी असणं अत्यंत गरजेचं आहे. जर माता पित्यांची परवानगी नसेल तर त्याला प्रवजित होता येत नाही. मग ते घरी जातात, त्याचा एक लहान भाऊ असतो, तर लहान भावाला ते विचारतात की मला भिक्षू बनायचं आहे, ही सर्वच्या सर्व संपत्ती मी तुला देऊन टाकतो आणि मी भिक्षू बनतो. तर तो म्हणतो की समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, तुम्ही माझा सांभाळ केला आहे, तुम्ही जर गेले तर मी कसं काय राहू शकतो, असं वगैरे वगैरे सर्व काही तो बोलतो. पण तो म्हणतो की नाही, ही सर्वच्या सर्व संपत्ती तुला घेऊन टाक, मी मात्र भिक्षू बनणार आहे. आणि मग ते भिक्षू बनतात. भिक्षू बनल्यानंतर भगवंत उपदेश करतात. तर उपदेश केल्यानंतर दोन मार्गाने भिक्खू त्या काळामध्ये जीवन जगत असत. एक मार्ग असा असायचा ज्याला धम्म कथिक असं म्हटलं जायचं, दुसरा मार्ग विपश्यना धर असायचा. धम्म कथिक म्हणजे काय, तर भगवंताने जे उपदेश दिले त्या उपदेशाला कंठस्थ करणे, त्याला पाठ करणे, फक्त पाठांतर करण्याचं काम काय भिक्षू करत असत. मग असंख्य भिक्खू त्रिपिटकधर होते, कोणी सुत्तपिटकधर होतं, कोणी विनय पिटकधर होतं, कोणी अभिधम्म पिटकधर होतं, कोणी त्रिपिटकधर सुद्धा होते. तर मग ते चिंतन मनन करायचे, अभ्यास करायचे, त्याला धम्म कथिक असं म्हणायचे. म्हणजे धम्मकथिक भिक्षू लोकांना उपदेश करण्यासाठी नगरानगरामध्ये जात असत. दुसरे असायचे विपश्यनाधर. विपश्यनाधर म्हणजे काय, तर आपलं भोजन करणे, भिक्षाटन करणे, जंगलामध्ये जाणे, एखादं झाड बघणे, एकांत स्थळी झाडाखाली बसणे, ध्यान मनन चिंतन करणे. ध्यान मनन चिंतन करून जे काही आपल्या मनातील विकार आहे ते सर्व प्रकारचे विकार नष्ट करणे, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत अवस्था प्राप्त करणे, हा त्यांचा उद्देश असायचा. मग केवळ ध्यान म्हणून चिंतन करणे या मार्गाने काय भिक्खू जीवन जगायचे. आजही लोक म्हणतात ना, एक ना, जर समजा कोणी ध्यान करत असेल तर लोक म्हणजे अज्ञान आहे ना लोकांमध्ये, तर अज्ञानामुळे लोक ते काय नुसते बसतात ध्यान लावून, डोळे लावून बसतात, काय कामाचे भिक्षू म्हणतात असं म्हणतात लोक. पण त्यांना काय माहित आहे, कारण ध्येय उद्देश प्रत्येकाचे वेगवेगळे आहे, भिन्न भिन्न आहे. ऐक नाही, काय काय लोक प्रचार करतात, फक्त फिरत राहतात. मग काय काय लोक त्या बंदीचे कुठे नुसते फिरत राहतात, कधी कुठेही पाहतो आम्ही, कुठेही दिसत आम्हाला. त्यांचं कामच ते आहे. त्यांनी संकल्प केला फिरण्याचा, परिभ्रमण करण्याचा, तर ते फिरत राहतात. ज्यांनी संकल्प केला ध्यान मनन चिंतन करण्याचा, मग ते विहारामध्ये येणाऱ्या लोकांना शिकवतात ध्यान मनन चिंतन. काही लोक प्रवचन करतात. आता काही लोक, काही भिक्षू परित्राण करतात. जसं नागपूर, चंद्रपूरकडे जर तुम्ही बघितलं तर परित्राणाला लय महत्व आहे. महापरित्राण पाठाला विशेष महत्व आहे. रात्र रात्र परित्राण, जसं पौर्णिमेला आपण तक्षशिला बुद्ध विहारामध्ये केला होता, तर तिकडे रात्र रात्र परित्राण चालतात. कधी कधी एक एक दिवस चालतात, दोन दोन दिवस चालतात, 8-8 दिवस सुद्धा परित्राणाचे चालतात. श्रीलंकेमध्ये तर 8-8 दिवस, 10-10 दिवसाचे परित्राण असे कंटिन्यू असतात. म्हणजे ती परंपरा आहे. बुद्ध काळामध्ये सुद्धा 7 दिवसाचे परित्राण रात्रभर चालत असत, आहे की ना, रात्रभर चालायचे ना. जे सप्त महोत्सव भगवंताच्या काळामध्ये म्हटला जातात, सप्त महोत्सव. आज बघा अन्य बांधव करतात ना, काय करतात, सप्ताह करतात बघा, आहे की नाही, सप्ताहाचे कार्यक्रम करतात की नाही, अन्य बांधव सप्ताहाचे कार्यक्रम करतात. हे भगवंताच्या काळामध्ये चालायचं, त्याला सप्त महोत्सव असं म्हणायचं. म्हणजे 7 दिवसापर्यंत रात्रंदिवस ध्यान मनन चिंतन परित्राण देशना, रात्रभर लोक भगवंताची देशना बघा श्रवण करत असत. मग भगवंताला जेव्हा
म्हणजे कारण भगवंताने 6 वर्ष सिद्धार्थ बोधिसत्व असताना तपश्चर्या केली होती, तर त्यांची पाठ दुखत असे. मग ते सारिपुत्ताला सांगायचे, सारिपुत्त आता थोडं मला आराम करण्याची आवश्यकता आहे, तर तुम्ही उपदेश करा. असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणजे अशा पद्धतीने तर मग ते असा विचार करतात. भगवंत उपदेश केल्यानंतर ते म्हणतात की भगवान, मी तर आता फार वृद्ध झालो, म्हणजे माझं वय जे जास्त झालेलं आहे, तर भगवान माझं वय जास्त झाल्या कारणाने मी काही आता धम्मकथिक बनू शकत नाही, कारण माझी स्मृती नाही आहे. कधी कधी असं आपण म्हणतो ना, पण जे वय झालं आता काय पाठ होत नाही आमच्याच्यानं, आम्ही येतो बसतो आणि फक्त थोडंसं आम्ही ऐकतो फक्त, आमच्याच्यानं काय आता वंदना पाठ होत नाही, आमच्याच्यानं काय आता सुत्त पाठ होत नाही, कारण आमची काय आता स्मृती काम करत नाही, असं म्हणतो आपण. आणि साहजिक आहे, वयमानानुसार ह्या गोष्टी होत असतात. तर तो म्हणतो की भगवान माझं वय झालेलं आहे, त्यामुळे मी धम्मकथिक बनू शकत नाही, तर मी विपश्यनाधर बनतो. मग भगवंताला कर्मस्थान देतात. कर्मस्थान असतात ध्यान म्हणून चिंतन करण्याचे, तर जे कर्मस्थान भगवंत त्यांना देतात, तर त्या कर्मस्थानाला अनुसरून ते अध्ययन करतात, चिंतन म्हणून करतात. आणि मग वर्षावासासाठी त्याच्यासोबत त्याचा तो प्रभाव असतो. 500 परिवर्जक बघा त्यांच्या सोबत तयार होत असतात. तर ते 500च्या 500 परिवर्जकांना घेऊन तो वर्षावासासाठी एका दुसऱ्या गावी जात असतो. मग दुसऱ्या गावी गेल्यानंतर त्यांची व्यवस्था होते. तर ते भिक्षूंना सांगतात, भिक्षूंनो, यावेळेस मी काही कर्मस्थान, काही अधिष्ठान घेणार आहे. मग त्यामध्ये एक अधिष्ठान असते की या वर्षावासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मी माझी पाठ जमिनीला टेकवणार नाही, असं चक्खुपाल नावाचे भिक्खू अधिष्ठान घेत असतात. असं अधिष्ठान असते की जमिनीला पाठ लावायची नाही, मी बसेल, मी चालेल, ऐक ना, परंतु जमिनीवर पाठ मात्र लावणार नाही, अशा पद्धतीचं अधिष्ठान असते. तर भिक्षू जेव्हा तिथे येतात, तर एक वैद्य सुद्धा तिथे येतो आणि त्यांना विचारतो की म्हणते, आपण इथे वर्षावास करत आहात? तर भिक्षू सांगतो हो. तर तो वैद्य असं म्हणतो की म्हणते, काही अडीअडचण आली, काही कोणाला आजार झाला, तर म्हणते नक्की मला सांगा, मला सुद्धा सेवा करण्याचं पुण्य प्राप्त झालं पाहिजे, मी म्हणते आपली सेवा करेल. एक वैद्य येऊन भिक्षूंना बोलून जात असतो. आणि त्यानंतर मग चक्खुपाल भिक्षू ध्यान म्हणून चिंतन करतात, झोपत नाहीत. आता जर झोपत नसेल मनुष्य, तर मग चंक्रमणच करेल, की बसून बसून किती बसणार आहे मनुष्य, बसल्यानंतर पुन्हा मग ते चंक्रमण करत असत. तर अशा पद्धतीने बघा 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, महिना जर होत असल्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये आग होत होती, कारण ते झोपत नव्हते, रात्रंदिवस झोपत नव्हते. डोळ्यामध्ये आग होत असल्यामुळे मग त्यांच्या डोळ्यातून आपोआप असं पाणी येत असे. जसं आपण जर झोपलो नाही समजा, तर डोळ्यामधून आपोआप पाणी आपल्या येत असते. तर आपोआप पाणी येऊ लागलं, तर मग काही भिक्षूंच्या लक्षामध्ये आलं की म्हणते, म्हणतात की गुरुवर्य, तुमच्या डोळ्यामधून पाणी येत आहे, बहुतेक तुम्हाला काहीतरी वाताचा प्रकार झालेला आहे. तर मग त्यांना आठवते की अरे, एक वैद्य आपल्याला बोलला होता की काही आजार असेल तर सांगा. मग त्या वैद्यांना बोलवण्यात येतं. मग वैद्य त्यांचे डोळे चेक करतो. तर चेक झाल्यानंतर ते सांगतात की तुम्हाला म्हणते वात झालेला आहे, डोळ्यांचा तुम्हाला त्रास सुरू झालेला आहे, तर मी तुम्हाला औषध देतो, आणि हे औषध देत असताना तुम्हाला ते झोपून डोळ्यामध्ये औषध टाकावं लागेल, कारण डोळ्यामध्ये औषध जर टाकायचं तर उभ्यानं कसं टाकता येईल, झोपेमध्ये तुम्हाला टाकावं लागेल. तर बंदे काही बोलत नाहीत. वैद्य निघून जातो. निघून गेल्यानंतर बंदी विचार करतात, मी तर अधिष्ठान घेतला आहे. काय अधिष्ठान घेतलेला आहे की जमिनीवरती पाठ टेकवायची नाही, आणि आता जर मी जर हे औषध नाही टाकलं, का डॉक्टर सांगतो बनते, जर तुम्ही हे डोळ्यामध्ये औषध जर व्यवस्थित जर टाकलं नाही, तर तुम्ही नेत्रहीन सुद्धा होऊ शकता, तुमचे डोळे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला डोळे तुमचे शाबूत ठेवायचे आहे किंवा नाही ठेवायचे आहे. तर बनते काही बोलत नाहीत. वैद्य निघून जातो. थोड्या वेळानंतर ते विचार करतात की मी काय केलं पाहिजे, मी तर अधिष्ठान घेतलं की जमिनीवरती पाठ लावायची नाही, पण औषध टाकणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग भंते एका भिक्खूला सांगतात, असं बसल्या बसल्या डोळ्यामध्ये औषध टाकून घेतात, कारण अधिष्ठान आहे, जमिनीला पाठ टेकवायची नाही. पण ते असं टाकल्यामुळे डोळ्यामध्ये काय औषध बरोबर जात नाही, परिणामतः आजार काही बरा होत नाही. काही वेळानंतर
वैद्य येतो आणि भंत्यांना विचारतो की भंते तुमचा आजार बरा आहे का? तर भंते सांगतात की माझा आजार बरा नाही. मग वैद्य म्हणतो की भंते औषध तुम्ही कसं टाकलं? भंतेजी काही बोलत नाही. नंतर मग ते वैद्य पाहतो की भंतेजी कुठे राहतात, कसे राहतात. तर बसण्याचं आसन तर वैद्याला दिसते, चालतानाचं आसन वैद्याला दिसते, पण झोपण्याचं आसन मात्र वैद्याला काही दिसत नाही. वैद्य चिंतन करतो की अरे भंतेजी मात्र झोपून औषध टाकलेलं नाही. आणि त्यानंतर मग तो वैद्याकडे येतो, म्हणजे भंतेजीकडे येतो वैद्य. भंतेला प्रणाम करतो, वंदन करतो आणि म्हणतो की भंते मी जसं सांगितलं तसं तुम्ही काय केलं नाही. आता भिक्षू असल्यामुळे बोलणार तरी काय, तो काहीच बोलत नाही. तो म्हणते मी जसं सांगलं तसं तुम्ही काय केलं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं, माझं कर्तव्य होतं, कारण तुम्ही लोकांना उपदेश करता. मी वैद्य असल्यामुळे मी तुम्हाला तर सांगितलं, पण तुम्ही काय ते ऐकलं नाही. म्हणते असं करा, एक गोष्ट तुम्ही आता करा, मी तुम्हाला भेटलो नाही आणि तुम्ही मला भेटले नाही. कारण तुम्ही जर मला म्हणजे तुम्ही जर लोकांना सांगितलं की या वैद्याकडून मी औषध घेतलं पण आजार बरा झाला नाही, तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि जर समजून घ्या, तुम्ही सांगितलं, मी औषध दिलं आणि तुमचा आजार जर बरा झाला नाही, तर लोक समजतील की काय औषध दिलं तुम्ही भंतेला, भंतेचा आजार पण बरा झाला नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट करू, मी तुम्हाला भेटलो नाही आणि तुम्ही मला भेटले नाही. भंते काहीच बोलत नाही. वैद्य निघून जातात. निघून गेल्यानंतर बघा, काही वेळामध्ये भंतेची दृष्टी पूर्णपणे निकामी होते, अंध होत असतात. पण ते विचार करतात, मग चिंतन करतात की मी काय केलं पाहिजे. कारण अंतरदृष्टी बाह्य दृष्टीपेक्षा अंतरदृष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. माझा संकल्प आहे, माझं अधिष्ठान आहे. तर म्हणते ध्यान म्हणून चिंतन करतात, म्हणजे वरची दृष्टी जाणे आणि अंतरदृष्टी प्राप्त होणे. म्हणजे डोळे गेल्याबरोबर म्हणते श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि अनंत पदाला प्राप्त होत असतात, दुःखमुक्त होतात. दुःखमुक्त झाल्यानंतर प्रसन्न असतात, आनंदी असतात. म्हणजे वरचे डोळे जरी गेले तर दिव्य दृष्टी प्राप्त झाली. भंते आपल्या कुटीमध्ये ध्यान म्हणून चिंतन करत असतात. भिक्षू येतात, भंते बाहेर नाही आले, भंतेला विचारतात. आणि ते आंधळे जेव्हापासून झाले तेव्हापासून भिक्षू त्यांची सेवा करत असत, त्यांना भिक्षाटन देत असत. भिक्षू म्हणायचे की भंते तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या आम्ही खूप चांगल्या प्रकारे सेवा करू. आणि सर्वच्या सर्व बघा गुरुप्रमाणे चक्कूपालांची सेवा करत असतात. असं होता होता 3 महिन्याचा वर्षावास संपून जातो. वर्षावास संपल्यानंतर तेथील जे उपासक उपासिका आहे त्यांना जेव्हा कळतं की भंते अंध झाले आहे, परंतु अरहंत होते, भंतेजी दुःखमुक्त होते, खूप चांगल्या प्रकारे उपासक उपासिका भंतेची सेवा करतात. 3 महिन्याचा वर्षावास संपन्न होतो, कठीणचे वरदान संपन्न होतो. आणि वर्षावास संपन्न झाल्यानंतर नियम आहे की भिक्षू पुन्हा परिभ्रमण करत असतात. मग काही भिक्षू असं म्हणतात की भंते आता आम्हाला भगवंताची आठवण येत आहे, आम्हाला भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा होत आहे, तर आम्ही भगवंताला भेटण्यासाठी श्रावस्तीला जात आहोत. आणि त्यानंतर मग तुम्ही पण चला, तर ते म्हणतात की मी काही येत नाही, तुम्हाला त्रास होईल माझ्यामुळे, कारण मी अंध आहे. तुम्ही चालत जासाल, माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको, तर मी नंतर येईल. पण तुम्ही एक गोष्ट करा की माझा जो भाऊ आहे त्याला मात्र माझा निरोप तुम्ही पाठवून द्या आणि हे सर्व हकीकत सांगून द्या. आणि त्याचा जो मुलगा आहे तर त्या मुलाला मात्र तुम्ही माझी सेवा करण्यासाठी पाठवून द्या, असं म्हटलं आहे. आणि त्याच्यानंतर मग भिक्षू जातात, भगवंताला सांगतात. पुन्हा ते श्रामणेर येतो, तर श्रामणेर जाता जाता एक अकुशल कर्म करतो असतो, वाईट कर्म करतो. तर भिक्षू चक्कूबाला म्हणजे त्यालाही काढून टाकतात, चिवर काढून टाकतात. आणि मग ते श्रावस्तीमध्ये येतात. श्रावस्तीमध्ये आल्यानंतर सर्व काही भगवंताला ते यथाभूतपणे सांगत असतो. मग हे अगोदरचा प्रसंग, हा अगोदरचा प्रसंग. पहिला प्रसंग काय की भिक्षूंनी चक्कूपालाला किडे मरताना ते पाहिलं. तर मग हे सगळी हकीकत भगवंत त्यांना सांगत असतात. आणि सांगताना मग भिक्खूंच्या मनामध्ये प्रश्न येतो, प्रश्न उत्पन्न होतो की भगवान चक्कूपाल जर एवढे ज्ञानी आहेत, एवढे विद्वान आहेत, एवढे प्रज्ञावान आहेत, अरहंत भिक्खू आहे, तर भगवान मग ते आंधळे का, त्यांचे डोळे का गेले, प्रश्न आहे ना, प्रश्न पडेल ना. जर मनुष्य एवढं कुशल कर्म करतो, एवढं पुण्यकर्म करतो, एवढं अधिष्ठान करतो, मग एवढं अधिष्ठान असेल, पुण्यकर्म असेल, कुशल कर्म असेल, तर मग ते आंधळे का, असा प्रश्न जसा आपल्याला पडतो तसा त्या भिक्खूंना सुद्धा पडलेला होता. तर भगवंत असे की भिक्षूंनो,
मनोपुबंग माधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वह वहतो पदं. आपण जर कर्म करत असेल तर ते कर्म आपला पाठलाग करत असतात. गाडीच्या बैलांच्या पायाचा पाठलाग जसं गाडीची चाके करतात, अगदी मनुष्याचं कर्म सुद्धा पाठलाग करत असते. कर्म सुटत नाही कोणालाच. या संसारामध्ये सर्वसामान्य व्यक्ती असो, सदग्रस्त असो, सदग्रहिणी असो, प्रवर्जित असो, भिक्खू असो, बोधिसत्व असो किंवा सम्यक संबुद्ध असो, कर्म कोणालाही सुटत नाही. जर आपण बीज लावलं तर ते उगवणार म्हणजे उगवणार, हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे म्हणून तर असं म्हटलंय की कर्म मनुष्याने विचारपूर्वक केले पाहिजे. भगवंत विचारपूर्वक कर्म केले पाहिजे, कारण तुमच्या कर्माचा परिणाम तुम्हाला एक ना एक दिवस मिळतच असतो. त्यामुळे असं मनुष्याने कधी म्हणू नये मला तर काय होते. चोरी करणारा मनुष्य जर चोरी करत असेल आणि तो विचार केला तर मी तर खूप पटाई चोर आहे, सराई चोर आहे, माझी चोरी कधीच उघड पडणार नाही, पण शेवटी मात्र ती पडत असते. हा जो कर्माचा विपाक आहे, हा कर्माचा विपाक मनुष्याला भोगावा लागतो. तर भगवंत चक्षुपालाचं पूर्व कर्म भिक्षूंना सांगतात. भगवंत भिक्षूंनो, हा जरी वर्तमान काळामध्ये अरहंत असेल, दुःखमुक्त असेल, परंतु याने पूर्वी जे कर्म केले होते त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचा विपाक त्यांना भोगावा लागला. मग भिक्षू म्हणतात, भगवान कोणतं कर्म केलं हो? तर भगवंत असे म्हणतात की एका जन्मामध्ये हे वैद्य होते, एका जन्मामध्ये वैद्य होते, अत्यंत प्रसिद्ध वैद्य होते. आणि हे प्रसिद्ध वैद्य असल्या कारणाने यांचा गुण सुद्धा चांगला होता. तर एक स्त्री आंधळी होती, एक स्त्री आंधळी होती. आणि त्या स्त्रीला जेव्हा कळतं, कारण ती अनेक वैद्यांकडे जाते पण तिचा आजार काही बरा होत नाही, तर जेव्हा त्या स्त्रीला कळते की हा वैद्य खूप चांगला आहे, गुणकारी आहे, याचा औषधाचा गुण पडतो, तर ती स्त्री त्याच्याकडे जाते आणि त्यांना बोलते की मी खूप दिवसापासून आजारी आहे, माझे डोळे काम करत नाही आहे, मी असं तुमच्याबद्दल ऐकलं, जर तुम्ही मला औषध दिलं. कधी कधी भावनेच्या भारामध्ये मनुष्य बोलून जातो. ती असं म्हणते, माझे डोळे जर चांगले झाले तर मुला बाळासह मी तुमची सेविका बनते, दासी बनते, भावने भारामध्ये बोलून टाकते. तर तो म्हणतो खरंच? ती म्हणते हो खरंच, मी तुमच्या आयुष्यभर मुलाबाळासह दासी बनून जाईल म्हणते. तर मग तो वैद्य तिच्या डोळ्यामध्ये औषध टाकतो. आता हा एवढा प्रभावशाली असतो, याची औषध एवढी प्रभावशाली असते की डोळ्यामध्ये औषध टाकल्याबरोबर काही वेळानंतर तिची दृष्टी पुन्हा तिला प्राप्त होत असते. दृष्टी जशी तिला प्राप्त होते आणि काही वेळानंतर मग वैद्य येतो आणि म्हणतो की तुला दिसते का? तर ती विचार करते, याला जर आता सांगितलं, याला जर सांगितलं किंवा मला दिसते तर याची सेविका मला बनावं लागेल. काय सांगावं, कसा आहे, स्वभावानं चांगला आहे का नाही आहे, मारेल किंवा काय करेल, आहे की नाही, वाटते ना मनुष्याला. मग तिला असं वाटतं याला काय कळायलं, आहे की नाही, याला काय करणार आहे. तर ती असं म्हणते की नाही वैद्य साहेब, मला काही दिसत नाही. वैद्य म्हणते असं आहे का? वैद्य वैद्य असतो शेवटी, कारण डॉक्टरच्या नादी लागू नये लोक म्हणतात, आहे की नाही. असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात ना डॉक्टरच्या याच्यामुळे. तर वैद्य म्हणतो ठीक आहे, दिसत नाही तुला, बरं हरकत नाही, ही औषध टाकून बघ, ही औषध टाकल्यानंतर तुला बरोबर दिसेल. आता ती स्त्री भोळी असते, तिला काय तेवढं कळत नाही. ते वैद्याने दिलेलं औषध पुन्हा डोळ्यामध्ये टाकते. तिला सुरुवातीला थोडं थोडं दिसत होतं, ही औषध टाकल्यानंतर मात्र तेही दिसत नाही. दोन्ही डोळ्याने ती पूर्णपणे अंध होत असते. भगवंत असे म्हणतात की त्याने जे कर्म केलं होतं, दुसऱ्याला आंधळ केलं होतं. त्याने वैद्यकीय सेवेमध्ये असताना खूप चांगले कर्म केले होते, कारण त्याने रोग्याची खूप सेवा केली होती. त्याचं जे फळ होतं, त्याने जी सेवा केली, कारण या प्रसंगाच्या अगोदर त्याने जेवढेही काही रोगी होते त्या सर्व रोग्यांना बरं केलं होतं. त्याने त्याच्या जीवनामध्ये कुशल कर्म केले, पुण्य कर्म केलं असेल, कारण रोग्याची सेवा करणं हे महान पुण्य आहे. तर त्या पुण्य बलाने हा धनवान सुद्धा झाला, धनवान कुळामध्ये जन्म झाला होता, हा भिक्खू सुद्धा झाला आणि अरहंत सुद्धा झाला. परंतु त्याने जे कर्म केलं होतं, ऐक ना, त्याने जे एका स्त्रीला द्वेष भावनेने, कारण द्वेषापुढेच केलं ना त्याने, द्वेष भावनेमुळे त्याने त्या स्त्रीला अंध केल्यामुळे
त्या कर्माचा जो विपाक आहे, त्या कर्माचा जो परिणाम आहे, हा भिक्षू असताना सुद्धा, अरहंत असताना सुद्धा याला अंधत्व प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्माचा विपाक मनुष्याला कधी सुटला जात नाही. पुन्हा 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 हे जे बैलाचं चाक जसं गोल 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 फिरत असतं, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचे जे कर्म असतात ते कर्म सुद्धा फिरत असतात. म्हणून भगवंताने बघा ही चक्खुपालाला उद्देशून गाथा म्हटली, मनोपुबंग माधम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पद्द उठेन भासती वा करोती वा, ततोनं दुःख मने वेती चक्कं वह वहतो पदं. मन मुख्य आहे, मन मनोमय आहे. जो मनुष्य मळलेल्या मनाने, दुःखी मनाने, कष्टी मनाने कर्म करत असेल, अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्या मनुष्याच्या त्याच्या कर्माचा जो पाठलाग आहे, तो कर्माचा पाठलाग बैलांच्या पायाचा पाठलाग करणारे जसे चाके असतात, अगदी तशा पद्धतीने तो करत असतो. ही पहिली गाथा बघा भगवंताने सांगितली. आणि त्यामुळे मनुष्याने नेहमी कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. जसे जसे चांगले कर्म मनुष्य करतो तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला मिळत असतात. या गाथेमध्ये अकुशल कर्माचा परिणाम भगवंताने सांगितला. उद्याच्या गाथेमध्ये कुशल कर्माचा परिणाम काय असतो, चांगल्या कर्माचा परिणाम काय असतो, तर त्या देशनेमध्ये आपण बघणार आहोत. आज या मंगलमय प्रसंगी चक्खुपाल यांची गाथा आणि कथा या संदर्भामध्ये आपण अत्यंत शांतपणे धम्मोपदेश श्रवण केला. आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखियो मंगलो कल्याण सुखी.